नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या तासाला आपण पाठ पहिला इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या पाठाचा अभ्यास केलेला आहे. यामध्ये आपण प्रामुख्याने मुद्दे पाहिले इतिहास लेखन परंपरा आणि आधुनिक इतिहास लेखन. आजच्या तासाला आपण मुद्दा अभ्यासणार आहोत युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. विद्यार्थी मित्रांनो, इसवी सनाचे जे 18वे शतक आहे, या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्त्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती झालेली होती. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करता येणे शक्य झालेले आहे, असा जो ठाम विश्वास आहे, हा ठाम विश्वास विचारवंतांना वाटू लागलेला होता. पुढील काळात युरोप आणि अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विषयासंबंधी खूप विचारमंथन व्हायला सुरुवात झाली. त्यातूनच इतिहास लेखनाला वस्तुनिष्ठतेला महत्त्व प्राप्त झाले. 18व्या शतकाच्या आधी युरोपमधील विद्यापीठांमध्ये सर्वत्र ईश्वरविषयक चर्चा आणि त्यासंबंधीचे जे तत्त्वज्ञान आहे, या विषयांनाच अधिक महत्त्व दिले होते. परंतु हे चित्र हळूहळू बदलू लागलेले होते. त्याचबरोबर इसवी सनाच्या 1737मध्ये जर्मनीमधील गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. पहा की जो इतिहास विषय आहे, या इतिहास विषयाला स्वतंत्र स्थान कधी प्राप्त झालं तर इसवी सनाच्या 1737मध्ये जर्मनीमधील गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर या विद्यापीठामध्ये प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. या पाठोपाठ जर्मनीमधील इतर विद्यापीठेही इतिहासाच्या अभ्यासाची केंद्रे बनलेली आहेत आणि तिथून पुढे अनेक जे विचारवंत आहेत, हे विचारवंत उदयास आले. त्यामध्ये महत्त्वाचे विचारवंत रेने देकार्त, कालखंड 1596 ते 1650. रेने देकार्त या फ्रेंच तत्त्वज्ञाने इतिहास लेखनाकरता वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची, विशेष करून कागदपत्रांची तपासणी आवश्यक आहे, या मताचा आग्रह धरला. त्याने डिस्कोर्स ऑन द मेथड हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा मानला जातो. एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापिही करू नये, हा तो नियम होता. परत एकदा पहा नियम. एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापिही करू नये, हा तो नियम होता. व्हॉल्टेअर, कालखंड 1694 ते 1778. व्हॉल्टेअरचे मूळ नाव फ्रान्सवा मरी अरुये असे होते. व्हॉल्टेअर या फ्रेंच तत्त्वज्ञाने इतिहास लेखन करताना केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम यावर भर न देता त्यामध्ये तत्कालीन समाजाच्या परंपरा, आर्थिक व्यवस्था, शेती, व्यापार इत्यादींचाही विचार करणे आवश्यक आहे, हा विचार मांडला. व्हॉल्टेअरच्या या विचाराच्या प्रभावामुळे इतिहासाच्या मांडणीमध्ये सर्वांगीण मानवी जीवनाचा विचार होणे गरजेचे आहे, असा विचार पुढे आला. हा आधुनिक विचार मांडल्याने व्हॉल्टेअरला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हणतात. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक. जॉर्ज विल्यम फेडरिक हेगेल, कालखंड 1770 ते 1831. ऐतिहासिक वास्तव किंवा सत्य घटना तर्कशुद्ध पद्धतीने मांडणे गरजेचे आहे. इतिहासामधील
घटनाक्रम हा प्रगतीचे टप्पे दर्शवतो. वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार इतिहासकाराला बदलत जाणे स्वाभाविक असते असे प्रतिपादन केले. हेगेलच्या या विचारामुळे इतिहासाच्या अभ्यास पद्धती या विज्ञानाच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या असल्या तरीही त्या कमी प्रतीच्या नाहीत अशी खात्री तत्त्वज्ञांना वाटू लागली. हेगेलने रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक लिहिलेले आहे. याशिवाय एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथामध्ये त्यांची व्याख्याने आणि लेखांचे संकलन करण्यात आले आहे. हेगेल याच्या योगदानामुळे इतिहास लेखनाची व्याप्ती विस्तारत गेलेली आहे. हेगेलने द्वंद्ववाद हा सिद्धांत मांडला. या जर्मन तत्त्वज्ञाने ऐतिहासिक वास्तवाच्या तर्कशुद्ध मांडणीसाठी द्वंद्ववाद ही विचार पद्धती मांडली आहे. हेगेलच्या मतानुसार कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्याकरता तिचे दोन विरोधी प्रकारात वर्गवारी करावी लागते. उदाहरणार्थ खरे खोटे, चूक बरोबर, चांगले वाईट या प्रकारे विचार करण्याच्या पद्धतीला द्वंद्ववाद असे म्हणतात. या पद्धतीमध्ये प्रथम एक सिद्धांत मांडला जातो, त्यानंतर या सिद्धांताला छेद देणारा म्हणजेच विरोध दर्शवणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो. या दोन्ही सिद्धांताचा तर्काच्या आधारे उहापोह केल्यानंतर या दोन्हींचे सार ज्यामध्ये सामावलेले आहे अशा सिद्धांताची समन्वय साधणारी अशी मांडणी केली जाते. त्यालाच द्वंद्ववाद सिद्धांत असे म्हणतात. लिओपोल्ड फॉन रांके, कालखंड 1795 ते 1886. 19व्या शतकामध्ये बर्लिन विद्यापीठातील इतिहासतज्ञ रांके याने इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीविषयक सांगितलेले आहे. त्याने चिकित्सकपणे इतिहासातील घटनेच्या सत्यतेच्या शोधावर भर दिला आहे. यामध्ये मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती अधिक महत्त्वाची असते असे ठामपणे मांडले. ऐतिहासिक घटनासंदर्भातील सर्व कागदपत्रे व दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन केले असून या पद्धतीने ऐतिहासिक घटनांच्या सत्यापर्यंत पोहोचणे शक्य आहे असा विश्वासही त्याने व्यक्त केला. त्याच्या विविध लेखांचे द थेअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथामध्ये संकलन केले आहे. चिकित्सक पद्धतीने इतिहास लेखनावर त्याने भर दिला. कार्ल मार्क्स, कालखंड 1818 ते 1883. इतिहासाच्या दृष्टिकोनात मूलभूत बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली मार्क्स याने अस्तित्वात आणली. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात त्याने वर्ग सिद्धांत मांडला. त्याच्या मते इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. आपल्या मूलभूत गरजा भागवण्याकरता उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर आणि त्याच्या मालकीवर माणसामाणसातील नातेसंबंध अवलंबून असतात. समाजातील विविध घटकांना ही उत्पादनाची साधने सारख्या प्रमाणात मिळत नाहीत. याचा परिणाम म्हणजे समाजात वर्ग निर्माण होतात. त्यामुळे सामाजिक विषमतेतून या वर्गांमध्ये संघर्ष दिसून येतो. मानवी इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. यामध्ये ज्या वर्गाच्या हाती उत्पादनाची साधने असतात तो वर्ग इतर वर्गाचे आर्थिक शोषण करतो असा विचार त्याने मांडला. मार्क्सने हा वर्ग सिद्धांत दास कॅपिटल या त्याच्या ग्रंथात मांडला आहे. हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे.
कार्ल मार्क्स याने आपल्या वर्ग सिद्धांताद्वारे जगाला इतिहासाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन दिला. त्यानंतरचा मुद्दा आहे ॲनल्स प्रणाली. या मुद्द्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे ॲनल्स प्रणालीचा उदय कोठे झाला आणि ॲनल्स प्रणाली म्हणजे काय. तर ॲनल्स प्रणाली ही आधुनिक इतिहास लेखनाची प्रणाली असून 20व्या शतकाच्या सुरुवातीला ती फ्रान्समध्ये उदयास आली. ॲनल्स प्रणाली ही 20व्या शतकाच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये उदयास आली. ही इतिहास लेखन प्रणाली फ्रेंच इतिहासकारांनी सुरू केलेली आहे. कोणी सुरू केलेली आहे तर फ्रेंच इतिहासकारांनी सुरू केली. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळी दिशा प्राप्त झाली. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळी दिशा प्राप्त झाली. या प्रणालीमध्ये इतिहासाचा अभ्यास केवळ राजे, महान नेते तसेच त्यांच्या संदर्भाने राजकारण, मुत्सद्देगिरी किंवा राजकीय घडामोडी आणि युद्धे यांवर केंद्रित न करता त्या काळातील हवामान, स्थानिक लोक, शेती व व्यापार, दळणवळण, तंत्रज्ञान, संपर्क साधने तसेच सामाजिक विभागणी व समूहाची मानसिकता यासारखे विषय देखील अभ्यासणे महत्त्वपूर्ण मानले जाऊ लागले. म्हणजेच ॲनल्स प्रणालीचा अभ्यास हा सर्वांगीण अभ्यास यावर भर दिला गेलेला आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे स्त्रीवादी इतिहास लेखन. याच्यामध्ये स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना म्हणजेच स्त्रीवादी इतिहास लेखन होय. स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना म्हणजेच स्त्रीवादी इतिहास लेखन होय. या स्वरूपाच्या इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा समावेश करण्याबरोबर त्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाच्या पुनर्विचारावरही भर दिला जाऊ लागला. त्याचबरोबर स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिमोन द बोवा या फ्रेंच विदुषीने सिद्ध केलेली आहे. स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिमोन द बोवा या फ्रेंच विदुषीने सिद्ध केली. त्याचबरोबर या स्त्रीवादी दृष्टिकोनामुळे स्त्रियांच्या आयुष्यासंबंधी विविध पैलू जसे नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्याचबरोबर कौटुंबिक आयुष्यातील व त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था याविषयी सखोल संशोधन केले. म्हणजेच अशा पद्धतीने 1990 नंतरच्या काळातसुद्धा स्त्री हा एक स्वतंत्र विषय किंवा स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून स्त्रीवादी इतिहास लेखनावर अधिक भर दिला गेलेला आहे. स्त्रीवादी इतिहास लेखनामुळे इतिहास लेखनाला एक नवीन आयाम प्राप्त झाला. म्हणजेच तुम्हाला याच्यावर परीक्षेसाठी प्रश्न येतो ॲनल्स प्रणाली, टिपेसाठी हा प्रश्न येतो ॲनल्स प्रणाली आणि स्त्रीवादी इतिहास लेखन. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे मायकेल फुको. मायकेल फुको कालखंड 1926 ते 1984. 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको यांच्या लिखाणातून इतिहास लेखनाची एक नवीन संकल्पना पुढे आली. त्यांच्या आर्कॉलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्यांनी इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन केले. पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यांतरांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्याने लक्ष वेधले. फुको याने इतिहासातील स्थित्यांतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला. म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले आहे. इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यांसारख्या विषयाचा त्याने इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला.
अशा प्रकारे आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत गेलेली आपणास दिसून येते. साहित्य, चित्रकला, नृत्यकला, संगीतकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन यांच्यासारख्या विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले. धन्यवाद.